आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर पालिका निवडणुकांचं भवितव्य ठरणार। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिल नंतर होण्याची शक्यता आहे आणि राज्यात लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त आहेत। नाशिक जिल्ह्यातील 193 ग्रामपंचायतींच्या लवकरच निवडणुका। 193 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर शिक्कामोर्तब। खुल्या प्रवर्गाला 56 ग्रामपंचायती आहेत। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहील। ठाण्यातील काही भागात 2 दिवस टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्याचं नियोजन। महागाईमुळे कांदा उत्पादनाचा खर्च वाढलाय। कांदा लागवडीच्या दरामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे। राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे कमाल किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। परिणामी राज्यात थंडी कमी होण्याचा अंदाज। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी। काल ताब्यात घेऊन सोडून दिलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी। तर संबंधित तरुण पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामुळेच पंचतारांकित हॉटेलची मागणी वाढली आहे। हॉटेलच्या दरांमध्ये मोठी वाढ, तर आमदार निवासापेक्षा पंचतारांकित हॉटेल्सला पसंती। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी उद्या 5 तास बंद राहील। रात्री 11:45 ते रविवारी पहाटे 4:45 दरम्यान ही सुविधा बंद राहील। प्रवाशांना या कालावधीत ऑनलाईन तिकीट काढता येणार नाही, आरक्षित करता येणार नाही। नाशिकमध्ये 2026-27 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे। कुंभमेळ्यामध्ये 5,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल।